देशात नुकत्याच 5 राज्यांच्या निवडणुका पार पडल्या। या निवडणुकांनंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढतील असं बोललं जात होतं। सरकार निवडणुका व्हायची वाट पाहत आहे, त्यानंतर पेट्रोल डिझेलच्या किमती वाढवल्या जातील अशा चर्चा सुरू होत्या। पण निवडणुका झाल्या, निकालही लागला, मात्र अजूनही देशभरात पेट्रोल डिझेलच्या किमती जैसे थे आहेत। इराण अमेरिका युद्धामुळे जागतिक मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किमती प्रचंड वाढल्या। याचा परिणाम म्हणजे जगातल्या अनेक देशांमध्ये इंधनाच्या किमतीचा भडका उडाला। पण एवढं सगळं होऊनही भारत सरकारनं मात्र पेट्रोल डिझेलचे दर नियंत्रणात ठेवले आहेत। पण आता सरकारवरती दबाव वाढतोय। इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजेच IMF न भारत सरकारला देशात पेट्रोल डिझेलच्या किमती वाढवा असं सांगितलंय। यावर भारत सरकारकडूनही प्रतिक्रिया आली आहे। आता IMFचं म्हणणं सरकार ऐकणार का? देशात पेट्रोल डिझेलच्या किमती वाढणार का? असे प्रश्न विचारले जात आहेत। हा विषय नेमका आहे काय? IMF न भारताला पेट्रोल डिझेलच्या किमती वाढवायला का सांगितलंय? सरकारचं यावरती काय म्हणणं आहे? पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। सगळ्यात आधी भारतातल्या पेट्रोल डिझेलच्या किमतींबाबत IMFचं काय म्हणणं आहे ते पाहू। कृष्णा श्रीनिवासन हे IMFच्या एशिया पॅसिफिक डिपार्टमेंटचे डायरेक्टर आहेत। ते अलीकडेच एका कार्यक्रमात बोलत होते। यावेळी बोलताना ते म्हणाले की भारत आता जास्त दिवस इंधनाच्या किमती नियंत्रणात ठेवू शकत नाही। ते म्हणाले की प्राइस सिग्नल फ्लो होणं गरजेचं आहे। याचा सोप्या भाषेत अर्थ काय? तर समजा कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या तर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सुद्धा वाढवाव्या लागतील। म्हणजेच IMFला हे म्हणायचंय की जगभरात कच्च्या तेलाच्या किमती वाढत असताना भारत सरकारनं देशात पेट्रोल डिझेलच्या किमती स्थिर ठेवल्या आहेत। पण सरकारला हे जास्त काळ करता येणार नाही। जगात ज्या प्रकारे कच्च्या तेलाच्या किमती बदलत आहेत, भारताला त्यानुसार इंधनाच्या किमती वाढवाव्या लागतील असं IMFचं म्हणणं आहे। सध्या ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत $94 प्रति बॅरेलच्या आसपास आहे। इराण आणि अमेरिका यांच्यातलं युद्ध सुरू होण्याआधी ही किंमत $65च्या आसपास होती। युद्ध सुरू झाल्यानंतर एप्रिल महिन्यात एक वेळ अशी आली होती जेव्हा कच्च्या तेलाच्या किमती $115 पर्यंत गेल्या होत्या। तिथून आता किमती खाली आल्या असल्या तरी युद्ध आधीची स्थिती आलेली नाही। या काळात अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया तसंच आग्नेय आशियातल्या अनेक देशांना तेलाच्या वाढत्या किमतींचा फटका बसला। यामुळे या देशांमध्ये इंधनाच्या किमती वाढल्या। पण भारत सरकारनं पेट्रोल डिझेलवरची एक्साइज ड्युटी कमी केली, त्यामुळे देशात इंधनाच्या किमती वाढल्या नाहीत। सध्या भारतातल्या सरकारी तेल कंपन्या मोठं नुकसान सहन करतायत, पण तरी सुद्धा सरकारनं पेट्रोल डिझेलच्या किमती वाढणार नाहीत याची काळजी घेतली आहे। पण आता IMFचं म्हणणं आहे की भारताला किमती वाढवाव्या लागतील। आता IMFनं असं का म्हटलंय ते समजून घेऊया। IMFचं म्हणणं आहे की जोपर्यंत पेट्रोल डिझेलच्या किमती वाढणार नाहीत तोपर्यंत सामान्य माणूस इंधनाचा वापर कमी करणार नाही। IMFला हे म्हणायचं आहे की जोपर्यंत पेट्रोल डिझेलची डिमांड आहे तोपर्यंत जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती खाली येणार नाहीत। कच्च्या तेलाच्या किमती जर खाली आणायच्या असतील तर इंधनाची डिमांड कमी करावी लागेल। इंधनाची डिमांड तेव्हाच कमी होईल जेव्हा त्यांच्या किमती वाढतील। पण भारत सरकारनं इतक्या दिवसांपासून किमती नियंत्रणात ठेवल्या आहेत। यामुळे भारतात इंधनाची डिमांड कमी झालेली नाही। त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती कमी होत नाहीयेत असं IMFला सुचवायचं आहे। जर कच्च्या तेलाचा ग्लोबल सप्लाय नियंत्रणात ठेवायचा असेल तर भारताला पेट्रोल डिझेलच्या किमती वाढवाव्या लागतील, हे IMFचं म्हणणं आहे। IMFचं हे सगळं लॉजिक डिमांड आणि सप्लायच्या गणितावरती अवलंबून आहे। एकीकडे युद्ध सुरू आहे, यामुळे मिडल ईस्ट मधल्या तेलाच्या सप्लायवरती परिणाम झालाय। पण जर भारतासारख्या देशांनी पेट्रोल डिझेलच्या किमती वाढवल्या नाहीत तर तेलाची डिमांड वाढून ग्लोबल क्रायसिस आणखी मोठा होऊ शकतो असं IMFचं म्हणणं आहे। IMFचे रॉड्रिगो वाल्देस यांचंही हेच म्हणणं आहे। ते म्हणतात की सध्या आपल्याकडे पुरेसं तेल नाहीये, एनर्जी साठा पुरेसा नाहीये, त्यामुळे एनर्जी सगळ्यांसाठी महाग होणं आवश्यक आहे, जेणेकरून तिचा वापर कमी केला जाऊ शकतो। हे एक जागतिक संकट आहे। जर काही देशांनी किमतींमधला बदल ऍडजस्ट केला नाही तर जागतिक किमती आणखी वाढतील असं त्यांचं म्हणणं आहे। आता IMFने अशा प्रकारे भारताला पेट्रोल डिझेलच्या किमती वाढवायचं सुचवलं असताना सरकारचं यावरती काय म्हणणं आहे ते सुद्धा पाहूया। भारत सरकार IMFच्या म्हणण्याशी सहमत नाहीये। RBIच्या डेप्युटी गव्हर्नर पूनम गुप्ता यांनी IMFला उत्तर देताना म्हटलं की भारताची अर्थव्यवस्था सध्या मजबूत स्थितीत आहे। त्या म्हणाल्या की भारताचा कर्ज आणि GDPचा रेशिओ येणाऱ्या काळात कमी होऊ शकतो। म्हणजेच भारताकडे सध्या एवढी ताकद आहे की भारत अशा प्रकारच्या जागतिक संकटाला तोंड देऊ शकतो आणि आपल्या देशाच्या नागरिकांना अचानक वाढणाऱ्या महागाईपासून वाचवू शकतो।
म्हणजेच IMFनं जरी म्हटलं असलं तरी भारत सरकारनं सध्या देशात पेट्रोल डिझेलच्या किमती वाढणार नाहीत असे संकेत दिलेत. पण असं असलं तरी भारतात येत्या काळात पेट्रोल डिझेलच्या किमती वाढण्याचा धोका आहेच. मॅक्वेरी हा ऑस्ट्रेलियातला एक ग्लोबल फायनान्शियलिस्ट सर्व्हिस ग्रुप आहे. या ग्रुपनं गेल्या महिन्यात एक रिपोर्ट पब्लिश केला होता, ज्यात म्हटलं होतं की भारतात येणाऱ्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढू शकतात. या रिपोर्टमध्ये सांगितलं होतं की भारतीय तेल कंपन्यांना सध्या पेट्रोलवर प्रति लिटर 18 रुपये आणि डिझेलवर प्रति लिटर तब्बल 35 रुपये तोटा होतोय. सरकारनं एक्साईज ड्युटी कमी केली असली तरी तेल कंपन्यांवरचा दबाव कायम आहे. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम सारख्या सरकारी कंपन्या आता हा आर्थिक भार फार काळ सहन करू शकत नाही. त्यामुळे या कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवू शकतात असं या रिपोर्टमध्ये म्हटलंय. सध्या केंद्र सरकारवरती सरकारी तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवण्यासाठी दबाव आहेच. नायरा सारख्या खासगी कंपन्यांनी याआधी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवलेल्या आहेत. त्यातच आता IMFने सुद्धा भारताला इंधनाच्या किमती वाढवाव्या लागतील असं म्हटलंय. IMFचं म्हणणं आहे की भारत सरकारनं सर्वांना स्वस्त दरात इंधन देणं थांबवलं पाहिजे. IMFने सल्ला दिलाय की फक्त गरीब आणि गरजू लोकांनाच पेट्रोलवर सबसिडी द्यावी. बाकी लोकांना जागतिक मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या ज्या किमती आहेत त्या आधारे पेट्रोल आणि डिझेल दिले जावं. त्यामुळे आता निर्णय सरकारला घ्यायचा आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवायच्या की त्या आहेत तशा ठेवायच्या हे सरकारवरती अवलंबून आहे. पण तेल कंपन्यांसोबतच आता IMF कडूनही दबाव वाढल्यानंतर केंद्र सरकार काय निर्णय घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं? IMFच्या म्हणण्याप्रमाणे भारत सरकारनं देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवाव्यात का? याबाबतची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.